एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकराची छापेमारी। शिवसेनेचे माजी आमदार घनश्याम दुबेंच्या घरी देखील आयकरानं छापे टाकले। शर्मा मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी आहेत आणि सध्या जामिनावर आहेत। एका माजी महसूल मंत्र्याच्या पीएवर देखील आयकर विभागानं धाड टाकली आहे। क्या कहना आपका? जबरदस्ती सीज कर रहे हैं। तो आप क्या कहेंगे? क्या कहना आपका? जबरदस्ती सीज कर रहे हैं। तो आप क्या कहेंगे? क्या कहना आपका? जबरदस्ती सीज कर रहे हैं। तो आप क्या कहेंगे? क्या कहना आपका? जबरदस्ती सीज कर रहे हैं। तो आप क्या कहेंगे? क्या तर स्टारविंग डेव्हलपर कंपनीशी संबंधित प्रकरणामध्ये आयकरानं हे छापे टाकले आहेत। घनश्याम दुबेंसह माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे। व्यावसायिक कामामध्ये कर चुकवल्याचा कंपनीवर आरोप आहे। शर्मांच्या घरी आयकर विभागाच्या 10 ते 15 अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली आहे। प्रदीप शर्मांच्या पवई निवासस्थानी आयकरानं छापेमारी केली। मुंबईतल्या बोरिवली भागात सुद्धा आयकरानं छापेमारी केली आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, किती वेळापासून सध्या ही छापेमारी सुरू आहे? प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकराची छापेमारी। नक्कीच प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकराची छापेमारी सुरू आहे आणि त्या आता थोड्याच वेळापूर्वी पोलीस बंदोबस्त जो आहे तो पवईतील एव्हरेस्ट हाईट्स या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 8 तासांपासून ही छापेमारी जी आहे ती छापेमारी आयकर विभागाकडून सुरू आहे। आपण जर पाहायला गेलं तर प्रदीप शर्मा यांची कारकीर्द जी आहे ती कारकीर्द वादग्रस्त असलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता देखील आयकर विभागाच्या रडारवर जे आहे ते प्रदीप शर्मा आहेत आणि इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून एव्हरेस्ट हाईट्स हे त्यांचं जे पवई येथील हे निवासस्थान आहे या निवासस्थानाच्या खाली पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। त्याचं कारण असं की त्यांचे मोबाईल जे आहेत ते मोबाईल सर्व कुटुंबियांचे मोबाईल। निवृत्ती, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। मात्र प्रदीप शर्मांच्या घरी आयकरानं छापेमारी केली आहे। ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य त्याची आपण पाहतोय आणि थेट कोल्हापूर